श्री हरिभाऊ केदार, व्यासपीठावरचे इतर सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आकारच्या मागच्या यशोत्सवामध्ये सुद्धा मी आलो होतो आणि तुमच्याशी काही हितगुज केलं होतं. कदाचित त्याच्यातली काही मंडळी इथे असेल. आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. माझं जे पहिलं पुस्तक आहे धडपडणाऱ्या तरुणाईसाठी, ते ज्यावेळी मी लिहिलं होतं, मी स्वतः UPSC क्लिअर झाल्यानंतर ते लिहिलं होतं. त्याच्यामागे ती लिहिण्याची प्रेरणा कशी झाली याचं एक लॉजिक होतं. झालं असं होतं की मी UPSC क्लिअर झाल्यानंतर माझ्या गावाकडच्या मुलांना प्रेरणा मिळावी, त्यांनी अभ्यास करावा, त्यांनीही मोठा अधिकारी व्हावं, याच्यासाठी मी मोफत त्यांच्यासाठी क्लासेस सुरू केले. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम हा आला की त्यांच्यामध्ये प्रचंड न्यूनगंड होता. म्हणजे आम्ही काही करू शकत नाही, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणं आमचं काम नाही, स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त मोठ्या शहरातली, चांगल्या हायस्कूल्समधली, चांगल्या कॉलेजेसमधली मुलं यशस्वी होऊ शकतात, आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, लिहिता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही यशस्वी होणार नाही, असा प्रचंड न्यूनगंड त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता. मग त्यांच्यातला हा न्यूनगंड निघावा आणि आपणही काहीतरी करू शकतो हे त्यांच्या मनामध्ये ठसावं, याच्यासाठी मी त्यांना मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी सांगायचे. बिल गेट्स, धीरूभाई अंबानी, स्टीव्ह जॉब्स, अजून काहीतरी. मुलं सगळं ऐकायची, पण त्यांच्यामध्ये फरक काही पडायचा नाही. मग मी ठरवलं की एक एक मुलाला मी इंडिपेंडेंटली भेटतो आणि त्याला विचारतो की बाबा प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला अजूनही का वाटत नाही की आपण काहीतरी करू शकतो. तर मुलं ज्यावेळी ओपन अप व्हायला लागली, मनातलं सांगू लागली, तेव्हा असं कळलं की मुलांचा प्रॉब्लेम हा होता की त्यांना धीरूभाई अंबानी, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, अजून कोण कोण, ते आपल्यातले वाटत नव्हते. ठीक आहे, माणसं मोठी आहेत, खूप त्यांनी यश मिळवलं आहे, आदर्श आहेत, पण ते आमचे आदर्श होऊ शकत नाही असं कुठेतरी मनात होतं. कारण प्रत्येकाला असं वाटायचं की हे सारे लोक सर्वगुण संपन्न होते, त्यांच्यामध्ये कुठल्याही त्रुटी नव्हत्या आणि माझ्यामध्ये तर अनेक अवगुण आहेत, माझी परिस्थिती खराब आहे, असं कुठेतरी वाटत होतं. याला मी माझ्या नवीन पुस्तकामध्ये एक रूपक वापरलेलं आहे, फोटो आणि आरसा. ही सगळी जी मोठमोठी मंडळी होती ही त्यांच्या दृष्टीने फोटो होती. फोटो आणि आरशामध्ये फरक काय असतो? फोटो, आपल्या घरामध्ये किती फोटो असतात? बरेच फोटो असतात. ते आपण भिंतीवर लावून देतो, लावल्यानंतर 2-4 दिवस बघतो, त्याच्यानंतर ते सवयीचे होऊन जातात. आणि फोटोकडे आपण बघतो, पण फोटोतला माणूस आपल्याला प्रत्येक वेळी जवळचा वाटेलच असं नाही. आपण त्याला धूप दीप अगरबत्ती करू, माळा घालू, त्याला नमस्कार करू, पण त्याच्यासारखं व्हायलाच पाहिजे असं कंपल्शन आपण स्वतःवर लादत नाही. फोटोतला माणूस फोटोमध्ये बरा आहे, राहू देत, ओके, हा झाला फोटो. आणि दुसरा असतो, आपल्या घरामध्ये आरसाही असतो. आरशाचं वैशिष्ट्य हे की आरशामध्ये आपण स्वतःला आहे तसे दिसतो. आपल्या चेहऱ्यावर डाग असतील, आपलं नाक नक्ट असेल, मोठं असेल, केस पांढरी व्हायला लागली असतील, अकाली, सगळं काही जसं आरसा दाखवतो. तर या मुलांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना ही जी सगळी मोठी मंडळी, ज्यांची एक्झाम्पल्स मी देत होतो, ही सगळी मंडळी त्यांना फोटो सारखी वाटत होती. ती आदर्श आहेत पण भिंतीवर बरी. मग मला लक्षात आलं की त्यांना आरसा दाखवला पाहिजे. मग आरसा दाखवायचा तर कसा दाखवायचा? तर मी ठरवलं की मीही अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून आलेलो होतो. 10x8च्या रूम मध्ये आम्ही 4 जण राहायचो. शिरूरला ज्यावेळी माझे जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या शिरूरमध्ये माझं छोटं गाव आहे, जिथे आम्ही राहत होतो, तिथे एके काळ असं होतं की वडिलांना घरभाड्याचे पैसेही द्यायला नव्हते. तर एका बाबू म्हणून एका बाईंनी स्वतः आम्हाला राहू दिलं होतं वगैरे वगैरे. मग पण तरी सुद्धा शेवटी आपल्या हृदयामध्ये ती एक ज्योत पेटलेली असली तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही, याच्याबद्दल काही वाद नाही. अनेक ऐतिहासिक उदाहरणांनी हे सिद्ध झालेलं आहे. मग मी एक
एक 15-20 पानांचं स्वतःविषयी लिहून काढलं की बाबा मी पण असा होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-3 गोष्टी मी अत्यंत मोकळेपणाने लिहिल्या. त्यातली एक गोष्ट अशी होती की मी 9वी मध्ये असताना फार बिघडलो होतो. म्हणजे मी घरातनं पैसे चोरायचो आणि शाळेमध्ये न जाता थिएटरमध्ये जायचो. दररोज कंपल्सरी 2 रुपये तिकीट होतं त्यावेळी. घरामध्ये आईचे एका भांड्यामध्ये पैसे असायचे दुधाचे सुट्टे देण्यासाठीचे. तर त्याच्यातनं 2 रुपये काढले तर काही लक्षात नाही यायचे. तर 2 रुपये काढायचे आपल्या याच्यामध्ये ठेवायचे बॅगेमध्ये. शर्ट पॅन्ट वगैरे पोशाख सगळा शाळेचा, दप्तर पण शाळेचं. पण 2 रुपये घेऊन शाळेच्या रस्त्यावर जाण्याऐवजी थिएटरच्या रस्त्यावर काय काय पिक्चर पाहिलेले मी त्यावेळी तुम्हाला. कारण 3 थिएटर होते तिथे अमळनेरमध्ये. कुठलेही दररोज पाहायचा पिक्चर म्हटल्यावर कुठलाही पिक्चर पाहायला लागायचा. गाय और गोरी वगैरे पिक्चर तुम्ही नाव कधी ऐकलंय का? ती पण फिल्म पाहिलेली. जुनी रंजिता नावाची त्याच्यामध्ये कोणतरी ऍक्ट्रेस होती. खोल दे मेरी जुबान महमूद, ते पण मी लिहून टाकलं. त्यानंतर इंजिनिअरिंग नंतर ज्यावेळी मी बजाज ऑटोमध्ये काम करायला लागलो त्यावेळी मी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करत होतो आणि काही केले यश मिळत नव्हतं. कारण नोकरी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हे काही समीकरण जुळत नव्हतं. तर त्यावेळी मी लिटरली नैराश्याने घेरला गेलेला होतो. इतका की 2 वर्ष मी अक्षरशः जडवत मुडवत दगडाप्रमाणे होतो. ते पण लिहून काढलं याच्यासाठी की मुलांना आरसा दिसावा. म्हणजे असं की बाबा मी सुद्धा तुमच्यामधलाच आहे, मी सुद्धा तुमच्याच परिस्थितीतला आहे. आणि माझं एक आवडतं वाक्य मी याच्यासाठी वापरतो की मी तुमच्याच मातीतला आणि तुमच्याच आभाळाच्या तुकड्याखाली राहणारा आहे. आणि जर मी त्या बिघडल्याच्या एपिसोडमधनं बाहेर येऊ शकतो, जर मी नैराश्यामधनं बाहेर येऊ शकतो, तर तुम्ही सुद्धा येऊ शकता. आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळी हे मी 15-20 पानं लिहिली आणि त्यांना वाचायला दिली, मुलं एवढी पेटून उठली. कारण पहिल्यांदा त्यांना वाटलं की येस, हे काहीतरी अपील होत आहे, हा आमच्यातला आहे. यामध्ये लिहिलेले प्रॉब्लेम आमचे प्रॉब्लेम आहेत, याच्यामध्ये लिहिलेले अवगुण आमचे अवगुण आहेत, याच्यामधले लिहिलेले गुण म्हणजे साधारणतः आपण खेड्यापाड्यातली किंवा छोट्या शहरातली मंडळी आपोआप आपण काटत असतो. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची आपल्यामध्ये उपजत क्षमता असते. जसं दराटे मॅडमने सांगितलं मुलींच्या बाबतीत की एक चिवटपणा असतो परिस्थितीशी झुंजण्याचा. हे सारे गुण पण आहेत. तर या माणसाचे अवगुण हे आपलेच अवगुण आहेत, या माणसाचे गुण हेच आपले गुण आहेत, आणि या माणसाची परिस्थिती हीच आपलीही परिस्थिती आहे. हा झाला आरसा. आणि ज्यावेळी त्यांना हा आरसा दिसला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचं गाव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुक्यामध्ये मारवड नावाचं. या सगळ्या मुलांनी मिळून मारवड गावाच्या बाहेर एक मोठे मंदिर म्हणून एक छोटं मंदिर होतं. काही नाही, नुसते लोक शनिवारी दिवा लावायला जायचे आणि नमस्कार करायला जायचे. या मुलांनी सगळं मंदिर रिनोव्हेट केलं. राजू सूर्यवंशी म्हणून तिथे कृषी अधिकारी तिथेच राहायचे. तर राजू सूर्यवंशी म्हटले मी लीड घेतो, चला. सगळं मंदिर रिनोव्हेट केलं. नुसत्या विटा वगैरे रचून, कच्च्या विटा रचून एक जिम तयार केली. त्याच्यामध्ये 1-2 इक्विपमेंट आणून ठेवले. लांब उडीचं हे केलं. एक आयुर्वेदिक बाग तयार केली. बाजूने ओढा जात होता, त्याच्यावर बांध टाकला. तिथे पाण्याची व्यवस्था केली. आणि एका वावटे मंदिर नावाच्या पडीक मंदिराला त्यांनी एक स्टडी सेंटर म्हणून डेव्हलप केलं. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो, ही खेड्यातली साधी सिंपल मुलं की ज्यांचा दिनक्रम होता, सकाळी जायचं, पानटपरीवर जायचं, गुटखा तंबाखू अमुक तमुक खायचं, दिवसभर गप्पा करायच्या लोकल राजकारणाच्या याच्या त्याच्या, संध्याकाळी परत यायचं, खायचं, झोपायचं. ही मुलं एवढी पेटून उठली, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो. गेल्या 5 वर्षाच्या काळात या आमच्या एका छोट्या गावातनं 85 मुलं वेगवेगळ्या पोस्टवर सिलेक्ट झालेत. 85 मुलं. प्रत्येक जण UPSC झाला अशातला भाग नाही. कोणी पोलीस कॉन्स्टेबल झालं, कोणी RPF मध्ये गेलं, कोणी MPSC झालं, PSI मात्र खूप झाले, कोणी DYSP झाले. आतापर्यंत DYSP पर्यंत पोहोचले, डेप्युटी कलेक्टर पर्यंत पोहोचलंय MPSC मधनं. UPSC अजून तयार व्हायचं आहे, पण काही हरकत नाही,
होईल हळूहळू. तर हा फरक होता आरसा आणि फोटो मधला. मग ज्यावेळी हे पुस्तक अनेक मुलांनी वाचलं, त्यांना प्रेरणा मिळाली वगैरे वगैरे, तर अनेक पुस्तक वाचणाऱ्या मुलांनी मला पण हळूहळू सेलिब्रिटी करून टाकलं. म्हणजे माझं भाषण झालं की वया सह्या घ्यायला यायचे. तर काय ब्युरोक्रेसीमध्येच आहे, जॉईंट कमिशनर आहे, ठीक आहे, एवढं पण काही मोठं नाही, सह्या घेणार, हे करणार, ते करणार वगैरे वगैरे. या दरम्यान हे झालं, मी तुम्हाला सांगतोय हे कशासाठी. या दरम्यान हे झालं की मी त्या धडपडणाऱ्या तरुणांसाठी पुस्तकामध्ये माझा मोबाईल नंबर दिला होता. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मला जवळपास 4000 मुलांचे SMS आले, जवळपास 300 पत्र, जवळपास 200-300 फेसबुक मेसेजेस, ईमेल्स. आणि तुम्हाला सांगतो मी की या पत्रांनी, या मेसेजेसनी, या SMS-नी मला इतकं समृद्ध केलं, किंबहुना मला माझं मोठेपण विसरायला भाग पाडलं. तथाकथित मोठेपण म्हणजे मी या ब्युरोक्रेसी मधलं सांगतोय फक्त. हे मोठेपण विसरायला भाग पाडलं आणि मला कळलं की अरे, आपल्यापेक्षा सुद्धा प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत असणारी मंडळी, आपल्यापेक्षा जास्त प्रतिकूलतेशी फाईट करून ते काय काय करतायत. मग मी हे सगळी पत्र, SMS वगैरे कॅटेगराईज केली आणि तरुणांचे जे प्रातिनिधिक प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रातिनिधिक प्रॉब्लेम्सवर एक पुस्तक लिहिलं. पण त्यांचेच SMS आणि त्यांचेच पत्र वापरून ते पुस्तक म्हणजे हे आत्ताचं जे आपण प्रकाशित केलं ते अंतरीचा दिवा. या पुस्तकामध्ये खरं सांगतो मी, हे पुस्तक मी नाही लिहिलेलं, हे पुस्तक वाचकांनी लिहिलेलं आहे. आणि साधारणतः हे सगळे मॅक्सिमम 99% याच्यातले वाचक हे साधारणतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे वगैरे आहेत. या लोकांनी मला अक्षरशः नम्र केलं की अरे, आपल्यापेक्षा प्रचंड प्रतिकूलतेमध्ये लढणारी लोक आहेत. मी तुम्हाला, आणि त्या पुस्तकामध्ये म्हणून मी काय केलं की त्यांची पत्र जशीच्या तशी स्कॅन करून उतरवली आहेत. फक्त त्यांचं नाव ब्लर केलंय जेणेकरून प्रत्येकाची प्रायव्हसी असते, ती प्रायव्हसी जपली जावी म्हणून. तुम्हाला काय एक्झाम्पल सांगतो एवढ्यासाठी की असं अजिबात मानू नका की तुमची परिस्थिती गरिबीची असेल, तुमच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण नसेल, तुम्हाला योग्य गायडन्स उपलब्ध नसेल, तर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होता येणार नाही असं मानू नका. आणि त्याच्यासाठी याच्या पुढे मी माझी कहाणी नाही सांगत आता. या मुलांनी, तरुणांनी जी पत्र पाठवली आहेत त्या पत्रातल्या कहाण्या तुम्हाला मी एक एक मिनिटात सांगतो. पत्र वाचून दाखवतो, मग तुम्हाला लक्षात येईल की अरे, स्काय, नॉट इवन स्काय इज द लिमिट. एक पत्र दाखवतो तुम्हाला, वाचून दाखवतो या पुस्तकातलं. अतिशय टचिंग पत्र आहे. आदरणीय संदीप कुमार साळुंखे सरांना, डॅश मी नाव घेत नाही त्याचं, जिल्हा जळगाव, याचा सप्रेम नमस्ते. सर, सध्या मी भारतीय सेनेत असून सन 2010 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर तैनात असताना सैनिकी कारवाईमध्ये माझ्या डाव्या पायाला गोळी स्पर्शून गेल्यामुळे मला गंभीर दुखापत झाली. त्यासाठी मला वैद्यकीय उपचारासाठी सैनिकी कमान हॉस्पिटल पुणेमध्ये पाठवण्यात आले. मी प्रताप कॉलेज अंमळनेरमध्ये NCC C सर्टिफिकेट घेऊन सैन्यात आर्मी ऑफिसर व्हावे या स्वप्नाने सन 2004 मध्ये सैन्यात भरती झालो होतो. पण देशाची सेवा करता करता अचानक आलेल्या प्रसंगाने माझे करिअर बद्दलचे स्वप्न आणि शारीरिक अपंगत्वाच्या काळजीने मी खूप खच्ची झालो होतो. त्यातल्या त्यात माझ्या वरील प्रसंगाने माझे जमलेले लग्न सुद्धा मोडले गेले, कारण मुलीवाल्यांनी माझ्या भविष्यात येणाऱ्या अपंगत्वाच्या बद्दल नाना तऱ्हेच्या कल्पना नातेवाईकात सांगितल्या. माझ्यावर आलेल्या या प्रसंगामुळे माझे जीवन मला असह्य वाटू लागले होते. पुण्यात वैद्यकीय उपचार सुरू असताना माझ्या मित्राने मला भेटी दरम्यान आपल्या धडपडणाऱ्या तरुणांसाठी हे पुस्तक आणून दिले. पुस्तकात तुमचे आत्मकथन वाचत असताना मलाही माझ्या जीवनातले प्रसंग आठवले. त्यातला आपले मी बिघडलो हे चॅप्टर कोणतं, तेच जे मी बिघडलो होतो त्याचं चॅप्टर. बघा, आपण आपले अवगुण जर एक्सप्रेस केले ना, त्याचा जास्त इफेक्ट होतो. कारण काय, मुलांमध्ये, तरुणांमध्ये एक आशा निर्माण होते की अरे, अवगुण कोणामध्येही असू शकतात आणि त्या अवगुणांवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो, हा आशावाद जागतो. मी बिघडलो या प्रसंगाने मलाही माझ्या जीवनात त्या हॉस्पिटलच्या कैदेतच खरं आत्मपरीक्षण करायला वेळ मिळाला.
सैन्यातील कवायतींनी मी स्वतःला वाऱ्यावर सोडलं होतं, पण तुमच्या अनंतामुची ध्येयासक्ती तुका म्हणे होय मनाशी संवाद ही स्थिती मलाही प्रत्ययाला आली, पण मी शेवटी निर्णय घेतलाच. एकाच या जन्मी जणू या भागाने माझ्यावर एवढा प्रकाश टाकला की मी पण कात टाकली. पुढे तो म्हणतो की ही अतिशयोक्ती नाहीच तर आपल्या पुस्तकातील शेवटचा महान संदेश. बरं, तेही मी जाऊ देतो. आता फायनल सांगतो. माझ्या आयुष्यातील ज्या प्रसंगांनी मला निराशा आली होती, आज त्याच प्रसंगांना मी झुकवले आणि त्यापेक्षाही उच्च स्तरावर आणल्याने मी देवाचे आभार मानतो. मी पण आज वॉकर शिवाय चालणे तर दूरच, त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुला भविष्यात बहुधा आयुष्यभर वॉकरने चालावं लागेल. दीपक म्हणतो मी आज वॉकर शिवाय चालणे तर दूर, आज सर्वांसोबत किमान धावू तरी शकतो आहे. आणि आज PSI प्रशिक्षणार्थी माझी भावी पत्नी, जिला मी मनापासून आवडलो, जिने माझी जिद्द मनावर बघितली, ती पण ट्रेनिंग करत आहेत. माझी अजून 6 वर्षांनी सैन्यात पेन्शनेबल नोकरी होणार आहे, पण त्याआधीच 6 वर्ष अगोदर मी पण स्पर्धा परीक्षांच्या महायुद्धात उतरलो आहे, कारण 4थ्या शिष्याची पात्रता अंगी यावी म्हणून मी पण प्रयत्नशील आहे. आणि माझा मुक्काम मिळाल्यावरच मी आपल्या भेटीसाठी नक्की येईल. कल्पना करा मित्रांनो, ज्या तरुणाला एवढ्या तरुणपणी डॉक्टर सांगतात की तू आयुष्यावर वॉकरशिवाय चालू शकणार नाही, तो माणूस जिद्दीने उठतो. आणि तुम्हाला सांगतो मी, हे 1 डिसेंबर 2012चं पत्र आहे. हा ऑलरेडी PSI झालेला आहे. हे जुनं पत्र. मला सांगा की आपण जर संपूर्णपणे धडधाकड असू, आणि तुमच्या समोर तर जिथं जागतं उदाहरण इथे बसलेलं आहे रमेश गोलकच्या याच्याने, म्हणून कुठेतरी आपल्याला मनामध्ये हे जागवावं लागेल की मला यशस्वी व्हायचंच आहे. मात्र हे करत असताना कुठेतरी मी तुम्हाला एक सांगू शकतो, अजून एक एक्झाम्पल देतो. एक संजय नावाचा मुलगा आहे. हे धडपडणाऱ्या तरुणांसाठी पुस्तक त्याने 8वी की 9वीत असताना वाचलं होतं. या मुलाचे SMS वाचून दाखवतो मी, त्या पुस्तकात मी दिलेले आहेत. काय त्या मुलाची जिद्द म्हणावी, मला शिकवून गेलाय तो मुद्दा. तो हा 5 सप्टेंबर 2012चा SMS आहे. संदीप सर, आज शिक्षक दिन, गुरूंचा दिवस आणि माझे गुरु तर तुम्हीच आहात. हा 10वीतला मुलगा, त्यामुळे त्याची लँग्वेज पण अशी छान इनोसंट आहे बघा. आज शिक्षक दिन, गुरूंचा दिवस आणि माझे गुरु तर तुम्हीच आहात. सर, आज आमच्या शाळेत शिक्षक दिनाची भाषणं होती. मी भाषण देत असताना तुमची आठवण झाली आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सर, तुम्हाला SMS मधूनच गुलाबाचं फुल देतोय असं समजा. ओके. पुढे 29 नोव्हेंबर 2012चा या मुलाचा SMS आहे. तो म्हणतो, संदीप सर, मी दुसऱ्यांदाही 10वी फेल झालो. मार्चही आणि ऑक्टोबरही. फक्त गणित या एकाच विषयात फेल. पण हार न मानता मी पुन्हा मार्चचा फॉर्म भरत आहे. काय म्हणणार? 10वीचा मुलगा. काल परवा मी बातमी वाचत होतो की कुठल्या तरी मुलीने परीक्षेमध्ये कदाचित कमी मार्क पडतील म्हणून ती कुठेतरी निघून चालली होती बघा. मग रेल्वे स्टेशनमध्ये बस वरनं कोणत्या तरी मुलाने, कोणत्या तरी माणसाने तिला ओळखून परत पाठवलं वगैरे. आणि हा मुलगा म्हणतो, मी पुन्हा मार्चचा फॉर्म भरत आहे. सर, तुमचे शब्द मी लक्षात ठेवले आहेत. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. सर, मला तुमच्या आशीर्वाद. ओके. त्यानंतर 21 मार्च 2013चा SMS. आता मला फार उत्सुकता होती निकाल घ्यायचा काय लागतो म्हणून. ज्यावेळी मला ते हे आलं, पेपरमध्ये बातमी आली, तर मीच त्याला फोन केला की याचं झालं काय, त्याचा SMS. पण त्यावेळी तो फोन उचलला नाही त्याने. नंतर SMS पाठवला, संदीप सर, सॉरी, तुम्ही पाठवलेला मेसेज मी आत्ता वाचला, कारण मोबाईल घरी होता आणि मी सूतगिरणीत रात्रपाळीत काम करतो. बघा, मी सूतगिरणीत रात्रपाळीत काम करतो. 2दा 10वी फेल, तरी 3ऱ्यांदा ताट मांडून उभा. त्यामुळे वेळेवर मेसेज वाचला नाही. सर, मला गणिताचा पेपर खूप छान गेला. सॉरी, त्या दिवशी गणिताचा पेपर होता. निकाल लागण्याच्या आधीच माझा रिझल्ट पास आहे. मला पूर्ण आत्मविश्वास आहे सर की मी पास होणारच. तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी. एनिवे, 6 जून 2013. सर, उद्या 10वीचा निकाल आहे. जीव थोडा घाबरत आहे. आता एवढा कॉन्फिडन्स होता, पण निकाल लागायला लागला.
जीव थोडा घाबरत आहे, पण पूर्ण 100% आत्मविश्वास आहे की मी पास होणारच. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. सर, उद्या दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. सर, मी तुम्हाला SMS ने निकाल कळविलाच आणि मग दुसऱ्या दिवशी निकाल. सर, मी तुमच्या आशीर्वादाने 10वी गणितात 56 गुण मिळवून उत्तीर्ण झालो. हा मुलगा, सगळे SMS आहेत, कोणाला पाहिजे असतील मी तुम्हाला त्याचे नंबर्स आहेत, कधी वाटेल ना याला तर मी आता गुरुच म्हणायला लागलो या मुलाला. तुम्हालाही पाहिजे असेल याचा नंबर देईल मी, मोबाईल नंबर, याच्याशी जरूर बोला. त्यानंतर हा मुलगा 10वी झाला, त्यानंतर 12वी क्लिअर झाला आणि आता बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन BCA मध्ये हा मुलगा फर्स्ट इयरला BCA करतोय. जो मुलगा 2 वेळा 10वी नापास झाला होता, सूतगिरणीमध्ये रात्रपाळीमध्ये काम करून जो 10वी करत होता, हा सुद्धा नैराश्याने कचरा नाही. तर ही असते, हा असतो आपल्यातला ईश्वरी अंश. आणि ज्या क्षणी आपण आपल्यातला ईश्वरी अंश बेसिकली विसरतो ना, त्या क्षणी खऱ्या अर्थाने निराशा सुरू होते. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की टेक अप वन आयडिया, टेक अप वन आयडिया, लिव्ह दॅट आयडिया, लेट एव्हरी ॲटम ऑफ युअर बॉडी, let every cell of your body, let every nerve of your brain be full of that idea and leave aside everything else. That is the only way to succeed. एखादी कल्पना घ्या, म्हणजे एखादं ध्येय घ्या, आपल्या बॉडीतली प्रत्येक पेशी, प्रत्येक अणु रेणू त्या ध्येयानं भरून टाका आणि बाकीचं सर्व गोष्टी बंद करा. हाच यशाचा एकमेव मार्ग आहे. आणि पल्लवी दराडे मॅडम जे म्हणत होत्या की यशाचा मार्ग हा सरळ असतो, तो सरळ असतो मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे तोच फक्त असतो की जी कल्पना तुम्ही घ्याल त्या कल्पनेसाठी आयुष्य झोकून द्या. हे सगळं करत असताना मात्र मला एक थोडंसं सांगावंसं वाटतं की, आणि हे मला पुस्तकाच्या वाचकांकडूनच लक्षात आलं, अनेकदा अनेक वाचक, अनेकदा अनेक तरुण अशी व्याख्यानं ऐकून म्हणा किंवा काही नियतकालिक वाचून, एखादं भाषण ऐकून किंवा एखादं पुस्तक वाचून प्रचंड प्रेरणेने भारावून जातात. इथपर्यंत ठीक आहे. पण काही वेळा आव्याकात नसणारी ध्येय ठेवली जातात. त्याच्या बाबतीत मला थोडंसं तुम्हाला जागृत करावं असं वाटतं. जगामध्ये सगळं शक्य आहे वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत, पण जगामध्ये सगळं शक्य आहे म्हणजे काय शक्य आहे की शेवटी प्रत्येक माणसाची एक इनहेरंट कॅपॅबिलिटी असते. प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने बनलेला असतो. जसं मॅडमने एक्झाम्पल दिलं की सचिन तेंडुलकर हा क्रिकेटसाठी बनलेला होता. एकतर आपण कशासाठी बनलेलो आहोत म्हणजे अगदीच. आणि जसं मॅडमनी एक इनफॅक्ट मी याच्यात मॅडम ज्यावेळी बोलत होता, पल्लवी मॅडम, याच्याबद्दल काय MBBS बद्दल की 17व्या-18व्या वर्षात आपल्याला तेवढीशी नसतं, त्याच्यावर मी एक पूर्ण प्रकरण लिहिलं याच्यामध्ये. हेच की ऍक्च्युली साधारणतः आपण जेवढे 12वीच्या स्तरावर असतो ना, आपण अर्धे कच्चे असतो. त्यावेळी आपल्या समोर जर एखादा मोठा डॉक्टर उभा केला तर आपल्याला डॉक्टर व्हावंसं वाटतं. त्यावेळी कुठेतरी एखादा मोठा काहीतरी, त्यावेळी कलेक्टरचा ताफा, लाल गाड्या बिड्या अशा दिसल्या की कलेक्टर व्हावंसं वाटतं. त्याचवेळी उज्ज्वल निकम वगैरे यांचं काहीतरी भाषण वगैरे जर याच्यावर पाहिलं तर वाटतं की वकीलच व्हावं. तर अर्ध कच्चं वय असतं. आणि म्हणून ध्येय निश्चिती करताना मला वाटतं की SWOT अनालिसिस, जे मॅडमने फक्त तो शब्द वापरला नाही, पण मॅडमने सांगितलं की आपण स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे. SWOT अनालिसिस त्याला म्हणतात, SWOT. S म्हणजे स्ट्रेंथ, आपली शक्तीस्थळं काय आहेत. W म्हणजे वीकनेस, आपल्या कमतरता काय आहेत, आपल्यातल्या कमजोरी काय आहेत. अपॉर्च्युनिटीज, मग संधी काय आहेत आपल्याला. आणि T म्हणजे थ्रेट्स, म्हणजे आपल्या आयुष्यातले किंवा आपल्या करिअरच्या मार्गातले धोके काय आहेत. स्ट्रेंथ लिहून काढा की मी याच्या बाबतीत स्ट्रॉंग आहे, याच्या बाबतीत स्ट्रॉंग आहे, याच्या बाबतीत स्ट्रॉंग आहे. ज्याच्यात तुम्ही स्ट्रॉंग असाल त्याच्यात तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि W वीकनेसेस, मला काय जमत नाही. कदाचित एखाद्याला वाटत असेल की माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स नाही, मी प्रयत्न करून पाहिले पण तरी नाही, माझा पिंडच नाही तो. हा झाला वीकनेस.
मग हा जर विकनेस असेल तर त्याच्याशी कॉरस्पॉन्डिंग थ्रेट्स असतात, म्हणजे धोके असतात. म्हणजे तुम्हाला जर कम्युनिकेशन स्किल्स येत नसतील आणि प्रयत्न करूनही येणार नाहीत अशी तुमची खात्री झाली असेल, मग तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा इव्हेंट मॅनेजर म्हणून काही उपयोग नाही. याच्याला थ्रेट्स. अशा पद्धतीने मी प्रत्येकाला सांगू इच्छितो. इनफॅक्ट रामकृष्ण मिशन मध्ये या 14 तारखेचं तर माझं कॅन्सल झालं. 14 नंतर 21, 28 असे 2 किंवा 3 रविवार मी स्वॉट अनालिसिसवर बोलणार आहे. कारण हे फार महत्वाचं आहे. आपण कधीतरी चुकीचे डिसिजन करिअरचे घेऊन टाकतो आणि आयुष्यभर पस्तावतो. म्हणून कुठेतरी एकाने म्हटलेलं आहे, टेक केअर टू गेट व्हॉट यू वॉन्ट, अदरवाइज यू विल बी फोर्स. यू टेक केअर टू गेट व्हॉट यू लाईक, अदरवाइज यू विल बी फोर्स टू लाईक व्हॉट यू गेट. जे तुम्हाला आवडतं ते मिळवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर जे मिळेल तेच तुम्हाला आवडून घ्यावं लागेल. तर हे स्वॉट अनालिसिस मला वाटतं प्रत्येकाने करावं. अधिकारी पाहिला म्हणून मला अधिकारीच व्हायचं, वकील पाहिला म्हणून वकीलच व्हायचं, डॉक्टर पाहिला म्हणून डॉक्टर व्हायचं, नो. एनिवे, हे सगळं झाल्यानंतर एक गोष्ट, 2च गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक, UPSC किंवा MPSC या दोघांमध्ये मला पर्सनली असं वाटतं की आपल्या दिसण्यापेक्षा सुद्धा आपलं असणं फार महत्वाचं असतं. हू आय ॲम, मी कोण आहे, कसं आहे, हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे. तुम्हाला जर असा जीवनातला एखादा प्रसंग आठवा, की एखादा प्रसंग, एखादं वाचन, एखादं भाषण, एखाद्या माणसाची भेट, एखाद्या संताची भेट माणसाला अत्यंत आतून हलवून सोडते. माणूस रडतो. माणूस स्वतःला, याला कॅथॅर्सिस म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला कॅथॅर्सिस म्हणतात, मराठीमध्ये याला भावना विवेचन म्हणतात. आपल्यालाच आपल्यातले अवगुण, आपल्यालाच आपल्यातल्या कमतरता दिसतात आणि मी असा का आहे असा खरोखर मोठा प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि त्याच्याने आपण स्वतःसमोर असे उघडं नागडं रूप आपलं दिसतं आपल्याला, आणि आपल्याला रडू येतं किंवा आतून काहीतरी असं वाटतं, भरून येतं की अरे मला बदलायला हवं. पल्लवी मॅडम आता जे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या बाबतीत म्हणत होत्या, हा नुसता, खरोखर सांगतो, हा खरोखर हसण्यावर येण्यासारखा विषय नाहीये. आज अनेक मुलं मुली मला दिसतात की ज्यांनी आयुष्यात खूप काही केलं असतं, पण अक्षरशः 7वी, 8वी, 9वीच्या लेवलवर या सगळ्या जंजाळामध्ये अडकतात आणि आयुष्याचं मातेरं करून घेतात. मला खरं सांगा, 11वी 12वी पर्यंत सुद्धा काय, मी तर म्हणतो इव्हन ग्रॅज्युएशनच्या 1-2 वर्षापर्यंत तरी आपल्याला प्रेम काय, खरं प्रेम काय आणि माणसाची पारख असते का? अरे आयुष्य निघून जातात माणसं ओळखण्यामध्ये, तरी माणसं ओळखता येत नाही. आणि म्हणून हे जे कॅथॅर्सिस असतं ना, कुठेतरी आपण स्वतःला आपलं उघडं नागडं रूप दिसलं पाहिजे आणि माणूस रडला पाहिजे. तुकाराम महाराजांचे अभंग तुम्ही कधी वाचाल ना, तुकाराम महाराज अनेक वेळा असं म्हणतात त्यांच्या अभंगांमध्ये की मी पापी, मी दुर्गुणी, विठ्ठला मी कधी चांगला होईल, कधी माझ्यातले दुर्गुण जातील. याचा अर्थ असा आहे का की तुकाराम महाराज खरंच पाहायला सुरुवात करा. याला म्हणतात जागृत होणं. जे मी ते 10वीच्या मुलाचे SMS वाचून दाखवलेलं आहे, तो मुलगा जागा आहे. आत्ता ज्या मुलाने लिहिलंय की मी आतापर्यंत जगलो ते मृत्यूशय्येवर जगलो, तो मुलगा आता जागा आहे. तो जो सैनिक आहे की जो म्हणतो की मी वॉकर शिवाय चालू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं असताना सुद्धा आज मी धावतो आहे, तो माणूस जागा आहे. अशा पद्धतीने आपण जागा होणार असू. कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथे दिसणारी सगळी मंडळी ही यशस्वी मंडळी आहे. पण लक्षात घ्या, आमच्या बॅचच्या वेळी साधारणतः UPSC मधनं सिलेक्ट होणारे टोटल सगळ्या सर्व्हिसेस मिळून 300-400 असायचे. माझ्या बॅचला 413 होते. आता थोडे वाढून 1000-1100 वगैरे झाले. तुम्ही UPSCच्या बद्दल काय गोंधळ चालला होता मागच्या वेळी प्रिलिम्स वरनं तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल. मला वाटतं की 4-4.5 लाख मुलं बसले त्यावेळी प्रिलिम्सला.
4-4.5 लाख मुलं. एमपीएससीची पण मोरलेस तीच सिच्युएशन आहे. एमपीएससी मध्ये पण 2-2.5 लाख मुलं बसतात आणि अल्टिमेटली 200-300 सिलेक्ट होतात. एक लक्षात घ्या, तुमच्या समोर हे 200-300 सिलेक्टेड मुलंच फक्त येतात. मी असेल, सुनील असेल, रमेश असेल, पल्लवी मॅडम असतील, या प्रत्येका मागे लाखो अयशस्वी मुलं सुद्धा आहेत. पण ती आपल्या समोर येत नाही, कारण अयशस्वी माणसाचा आपण सत्कारच करत नाही. आणि म्हणून असं समजू नका की नुसती मी प्रेरणा घेतली, मोटिवेशन घेतलं आणि लगेच मी यशस्वी होऊन जाईल. नो, प्रचंड कॉम्पिटिशन आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आणि रात्रंदिवस 10-12 तास अभ्यास नाही केला, यश मिळण्याची अजिबात शक्यता नाही. आणि म्हणून अशी तयारी असेल तर या महायुद्धात उतरा. पण एकदा उतरला की मात्र कुठलीही कसर सोडू नका. सगळं शस्त्र अस्त्रांनिशी उतरा आणि लढा. पण एक लक्षात ठेवा, प्रचंड ताकदीने लढा, पण यशापयशाचा निर्णय शेवटी ईश्वरावर सोडून द्या. अन्यथा जर तुम्ही खूप त्याला अटॅच राहिला तर बरीच उदाहरणं मी अशी बघितलेली आहेत की 5-6 वर्ष वेड्यासारखी मुलं एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतात, अयशस्वी होतात आणि आयुष्यभर डिप्रेशन मध्ये राहतात. नो, असं करण्यात काहीच अर्थ नाही. अल्टरनेट प्लॅन पण कुठेतरी रेडी ठेवा की मी किती दिवस फाईट करणार आहे. 2 वर्ष करायचा मला अभ्यास, 3 वर्ष, 4 वर्ष ठरवा. त्याच्यानंतरचाही प्लॅन रेडी ठेवा. पण जे ठरवाल त्या काळामध्ये मात्र पूर्ण ताकदीने लढा. कारण एक लक्षात ठेवा, यश अपयश फारसं महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं की आपण पूर्ण ताकदीने लढलो की नाही. प्रतापराव गुर्जर आणि त्यांचे 7 मावळे मोगलांवर तुटून पडले. शिवाजी महाराजांनी त्यांना थोडंसं ते उपरोधिक बोलले. प्रतापराव गुर्जर गेले, 7 मावळे भस्मसात होऊन गेले. पण ते यशस्वी झाले का नाही? मारले गेले सगळेचे सगळे. पण आज आपण त्यांचे पोवाडे गातो, आज आपण त्यांचं गीत गातो, वेळात मराठे वीर दौडले सात. कारण काय? त्यांचं यश किंवा अपयश महत्वाचं नव्हतं, ते प्रचंड ताकदीने लढले हे महत्वाचं होतं. आणि म्हणून आपण ठरवूयात की मला किती वर्ष एमपीएससी किंवा यूपीएससीचा अभ्यास करायचा आहे. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष ठरवा. ती 2-3-4 वर्ष प्रचंड ताकदीने लढा. आणि त्यानंतर सुद्धा अपयश आलंच तर एक लक्षात ठेवा, हा 2-3-4 वर्षांचा जो अभ्यास आहे ना, हा तुम्हाला इतकी ताकद प्रदान करतो, तुम्हाला जगाच्या पाठीवरचं जवळपास सगळंच माहीत असतं. अगदी इतिहास, भूगोल, करंट अफेअर, समाज सुधारक, पुरस्कार सगळं माहीत असतं. हा अभ्यास तुमचा कुठेच वाया जाणार नाही. जर तुम्ही काहीच नाही झालं 4 वर्षानंतर बाहेर कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायला गेलात प्रायव्हेट कंपनीमध्ये, तुम्ही 4 जणांमध्ये उठून दिसाल. कारण तुमचा अभ्यास, तुमचं सर्वांगीण व्यक्तिमत्व त्या काळात डेव्हलप झालेलं. आणि म्हणून हा अभ्यास वाया जाईल अशातला भाग नाही. पण तरी एक कॉशन म्हणून सांगून ठेवतो की अल्टरनेट प्लॅन कुठला तरी आपल्या मनामध्ये, आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवा, तयार ठेवा. एवढं केलं आणि ताकदीने उतरला तर तुम्हाला यश मिळेलच. नाही मिळालं तरी सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व एवढं निखरून उठेल की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये यशस्वी होऊ शकाल. पण तसं डोक्यात ठेवा की मला एक यशस्वी माणूस व्हायचा आहे. अधिकारी ही त्याच्यातली एक स्टेप आहे. समारोप करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपलं लढणं का महत्वाचं आहे? पनवेल इथे माझं व्याख्यान होतं, ते मी स्वप्नाच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. इथे 10वी ते 12वीची मुलं होती आणि पालक पण होते. सगळं व्याख्यान वगैरे झाल्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास चालू होता. मुलं प्रश्न विचारत होती, मी त्यांना उत्तर देत होतो. एक मुलगा उठला, 8वी 9वीतला असेल तो.
त्या मुलाने उठून मला प्रश्न विचारला, सर मला अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचंय, तर मी काय केलं पाहिजे? आता तुम्ही जसा हसलात तसंच त्यावेळी इतर मुलं हसली. त्याची आई शेजारी बसली होती, ती त्याचा शर्ट ओढून ओढून खाली बसवायला लागली की काय कार्ट्याने एवढं याच्यामध्ये आपली इज्जत घालवली म्हणून अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचं मी काय. पण मुलाने प्रश्न फार सिरियसली विचारला होता, इनोसंट मुलगा होता. त्याला असं वाटलं, पेपर वाचून वाचून त्याला असं वाटलं असेल की अमेरिकेचा राष्ट्रपती हे या जगातलं काहीतरी एक जबरदस्त प्रकरण आहे आणि म्हणून आपण तेच व्हायला पाहिजे. ती आई त्याला खाली बसवत होती. त्या आईला मी सांगितलं की म्हटलं ताई त्याला विचारू द्या प्रश्न. त्याच्या आईला आणि इतर पालकांना उद्देशून मी म्हटलो की तो स्वप्नच पाहतोय ना, काय आत्ताच्या आत्ता त्याने विमान पकडलं आणि अमेरिकेत निघून गेला तुम्हाला सोडून, असं तर काही झालं नाही. स्वप्नच पाहतोय तर पाहू द्या, काय फरक पडतो? काही नुकसान काही आहे का? काही नाही. मग त्या बाळाला म्हटलं, मी मुलाला म्हटलं, बघ बाळ, तुला अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचं आहे ना, व्हायलाच पाहिजे. कधीतरी कोणीतरी आपण पक्ष्यांसारखे हवेत उडू शकतो का असं स्वप्न पाहिलं आणि विमान तयार झाले. आपण माशासारख्या सागराच्या आतमधनं आपल्याला जाता येईल का, तर पाणबुडी तयार झाली. अनेक रोग हे देवाच्या अवकृपेने नव्हे तर कदाचित काही जंतूंमुळे होत असावेत असं स्वप्न कोणीतरी पाहिलं, म्हणून लशी तयार झाल्या आणि लोक आता पटापट मरत नाही किड्या मुंग्यांसारखे. अशीच काहीतरी वेळी वेळी स्वप्न काही अनेक वेळा लोकांनी पाहिलेले आहेत. एकाला वाटलं की मी इथे उभा आणि तो तिथे उभा, तरी आपल्याला काहीतरी बोलता यायला पाहिजे आणि स्पष्ट ऐकू यायला पाहिजे असं स्वप्न पाहिलं. टेलिफोन आले, मोबाईल आले. अनेक वेळा जगाच्या इतिहासामध्ये अशी वेळी वाटणारी स्वप्न पाहिली गेलेली आहेत. म्हणून आज आपण इतिहासाच्या या टप्प्यावर आहोत. आणि 20 वर्षापूर्वी मी त्यांना म्हटलं, 20 वर्षापूर्वी जर कोणी असं सांगितलं असतं की अमेरिकेचा राष्ट्रपती एक कृष्णवर्णीय माणूस होईल, तर लोकांनी त्यालाही हसण्यावर नेलं असतं. पण आज बराक ओबामा आहे. आणि मग आज हा मुलगा म्हणत असेल की मला अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचंय, काय सांगा पुढच्या 20 वर्षामध्ये होईल सुद्धा एखादा भारतीय अमेरिकन राष्ट्रपती? ऑलरेडी गव्हर्नर आहेच. मग त्या मुलाला मी म्हटलं की बाळ, तू तुझं हे स्वप्न ठेव तुझ्यापाशी, सोडू नको. आता आपण याला ब्रेकअप करू की अमेरिकेचा राष्ट्रपती तुला व्हायचंय, आता त्या स्वप्नाचा ब्रेकअप करू की आता काय करायला पाहिजे त्याच्यासाठी. अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचं म्हणजे तू अमेरिकेत गेला पाहिजे. अमेरिकेत गेला, नुसता गेला नाही पाहिजे, तर तू एक यशस्वी काहीतरी तंत्रज्ञ वैज्ञानिक म्हणून गेला पाहिजे. तसं जायचं असेल तर तुला इथे आधी भारतामध्ये काहीतरी चांगली प्रोफेशनल डिग्री घेऊन GRE ची परीक्षा वगैरे द्यायला पाहिजे. तसं जर करायचं असेल तर तुला 12वीत चांगले मार्क मिळाले पाहिजेत. तुला सगळे विषय व्यवस्थित कळले पाहिजेत. आणि सगळे विषय व्यवस्थित कळायला हवे असतील तर तू उत्तम अभ्यास केला पाहिजे, समजून अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आताच्या घडीला व्यवस्थित समजून उमजून अभ्यास करणे आणि आपल्या खेळ, TV वगैरे सगळ्यांचा समतोल साधत उत्तम पर्सनॅलिटी तयार करणे ही पहिली पायरी आहे अमेरिकेचा राष्ट्रपती बनण्याची. मुलाला एकदम पटलं, एकदम लॉजिकल आहे. साधारणतः 1 वर्षांनी मला फोन आला. पलीकडे त्या बाई होत्या. म्हटलं सर, मी म्हटलं कोण बोलतंय? आणि सर तुम्हाला आठवतं का तुम्ही पनवेलला एकदा आला होता आणि एका मुलाने तुम्हाला प्रश्न विचारला होता की मला अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचं? म्हटलं हो आहे, मला आठवतं, पण अजून काही पेपरमध्ये वाचलं नाही तो राष्ट्रपती झाला. म्हटलं नाही सर, पण तुम्ही त्याला जे सांगितलं होतं ना ते त्यांनी एवढं सिरियसली घेतलं आणि त्यांनी एवढा उत्तम अभ्यास, खेळ याचं इतकं छान कॉम्बिनेशन केलं की तो अख्ख्या शाळेत पहिला आलाय यावेळी. म्हटलं बघा मॅडम, तो आता अमेरिकेचा राष्ट्रपती भविष्यात हो नको हो, आजच्या घडीला तर फायदा झाला त्या स्वप्नाच्या निमित्ताने. तसं UPSC MPSC होण्याचं स्वप्न पहाच. ते स्वप्न अंतिमतः अगदी स्पष्ट आणि प्रॅक्टिकली सांगतो, इथे बसलेला प्रत्येक मुलगा MPSC आणि UPSC होणं शक्य नाही. काही जण याच्यातले होणार नाहीत. कडू गोडी आहे पण मी द्यायला पाहिजे.
पण प्रश्न असा आहे की ते स्वप्न तरी सुद्धा पहा, त्या स्वप्नाच्या निमित्ताने जसा तो पोरगा शाळेमध्ये पहिला येऊन गेला, तसं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही ना काही सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहणार नाहीच. आणि नाहीच झालं तर आपण तरुण आहोत, नाही MPSC UPSC तर म्हणायचं लाज मारतो MPSC UPSC वर, दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये यशस्वी होईल. बस हा विचार मनामध्ये ठेवा आणि कार्यक्रम संपल्या क्षणी कामाला लागा, अभ्यासाला लागा. एवढंच बोलतो. तुम्हाला सारांना अनेक शुभेच्छा. रामवार आणि धन्यवाद. थँक्यू. Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation.